पुस्तक पेरियार ई.व्ही. रामास्वामी. आपण पाहणार आहोत ओबीसीचे आरक्षण. रामास्वामी पेरियार यांनी तमिळनाडूमध्ये पहिल्यांदा आरक्षण लढा लढवून 1928 मध्ये आरक्षण लागू करून घेतले होते. त्या आरक्षणाला 1951 मध्ये जेव्हा सुप्रीम कोर्टाने तमिळनाडूतील ओबीसी आरक्षण बेकायदेशीर ठरवले तेव्हा त्यांनी द्रविड कळघमने ऐतिहासिक आंदोलन उभे केले. रामास्वामी यांची ही ओबीसी आरक्षण आंदोलनाची नांदी भारतीय राजकारणावर परिणाम करणारी ठरली. या आंदोलनाची खुद्द पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी धास्ती घेतली. पंडित नेहरू यांना अशी भीती वाटली की हे आंदोलन देशाच्या इतर भागात पोहोचले तर रामास्वामी पेरियार हे संपूर्ण देशात प्रसिद्ध होतील. रामास्वामी यांच्या विचाराने व आंदोलनाने देशातील सर्व ओबीसी जागे होतील. आपणास याचा त्रास होईल या हेतूने त्यांनी या आंदोलनाला शांत करण्यासाठी काही राजकीय हालचाली केल्या. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 1951 संसदेत घटना दुरुस्ती आणली. घटनेमध्ये ओबीसी आरक्षणाचा समावेश केला. हा भारतीय राज्यघटनेवरील पहिली दुरुस्ती होती. या घटना दुरुस्तीचे पूर्ण श्रेय रामास्वामी पेरियार यांना जाते. धनवान पांढरे पेशे व्यापारी पुरोहित यांचे जातीव्यवस्था धर्मशास्त्रे व देव यामुळे फायदे होतात. त्यांचा त्यामुळे तोटा होत नाही. त्यांचा दर्जा उंचावतो. पण बहुजन श्रमिक ओबीसींचे त्यामुळे शोषण होते. त्यांना संपत्तीच्या जगातून हद्दपार करण्यात आलेले आहे. म्हणून त्यांना राष्ट्रीय संपत्तीत भागीदार करून घेणे गरजेचे आहे. ते ओबीसींसाठी आरक्षणाने शक्य होणार आहे असे रामास्वामी पेरियार यांना वाटत असल्यानेच त्यांनी हा लढा अतिशय जिकिरीचा केला व लढविला. त्यात यशस्वीही झाले. 1951 ते 1955 दरम्यानच्या ओबीसी आरक्षण लढ्याला यश मिळाले. हे त्यांच्या भारतीय समाजव्यवस्थेतील सर्वात महत्त्वाचे योगदान ठरले आहे.